वळूयात पुढच्या बातमीकडे। बीड पोलिसांच्या सोशल मीडियावरील ग्रुपवर एका पोलीस अधिकाऱ्याची एक वादग्रस्त पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे। मी जर प्रेस घेतली तर या खासदाराची चड्डी राहणार नाही अशी पोस्ट व्हायरल होते। या पोस्टवर खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। मी जर प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही। तर माझं म्हणणं असं आहे, माय बाप अधिकाऱ्यांना द्या। महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला, आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण प्रश्न येतोय हे बी बघू। पण तू जर एकदा प्रेस घे, माझी विनम्र विनंती की तू एकदा प्रेस घेऊन कर काय करतोस ते कळत तर मला। माझी मायबाप जनतेच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार, एकदा घेतलेस माझं काय 2 नंबर उघडे कर, माझं काय लपडे उघडे कर, माझे कुठं पैसे घ्यायला काढून एक उघडे कर, माझं काय उघडे कर, पण तुझं तर कायच राहायचं नाही। तिकडे बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीनं कारवाई करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। निर्धारानं कारवाई होत आहे। या प्रकरणात काहीही झालं तरी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही, आरोपींना वाचवूही देणार नाही। जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईलच असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं। या प्रकरणाच्या अनुषंगानं जे लोक दादागिरी करून हप्ते गोळा करतायत त्या सर्वांवर सरकार जरब बसवणार आहे। या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी होऊ नये ही गंभीर बाब असल्याचं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं। बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत, निर्धाराने कारवाई होते। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही। जे जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे। ते कुठेही गेले असते आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते, तुम्हाला दिसत आहे। मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही। आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी। आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही आहे। याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब आहे। एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली आहे। त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये, तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस दलातील 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेत। यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे। त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली। ते केज पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते। संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पोलीस सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर, अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही स्तरावर काम करायला लागले। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी माध्यमांसमोर अनेक खुलासे केले। मला दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन येतात। धमक्या देणारे हे मुंडे यांचे कार्यकर्ते असून धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याकडून वंजारी समाजाचा वापर केला जातोय असा आरोपही दमानिया यांनी केला। या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार करणार असून त्यांची आपण लवकरच भेट घेऊ असंही त्या म्हणाल्या। मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात लक्ष घालावं असंही त्यांनी नमूद केलं। येणारे फोन कॉल्स हे सगळे वंजारी समाजाचे नाही आहेत। त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते,
त्यांनी जो माझा सोशल मीडियावर नंबर टाकलाय त्यांचे सगळे कार्यकर्ते इतरांना भडकावून मला फोन करायला लावतायत आणि कुठेतरी या बाई समाजाविरुद्ध बोलल्या असं जे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. आता एवढंच नाही तर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात की यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रारी टाका, यांच्या विरुद्ध तहसीलदारांकडे प्रत्येकाने कंप्लेंट द्या. जेवढे एक तर 1 करोड वंजारी समाज नावाचा एक ग्रुप आहे, त्यांनी तर असंही जाहीर केलं की तुम्ही जेवढे वकील आहेत समाजाचे त्यांनी प्रत्येकाने यांच्या विरुद्ध डिफेमेशन केसेस फाईल कराव्या. म्हणजे तुम्ही आता अशा प्रकारची जर हॅरासमेंट करणार असाल, मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जे करायचे तुम्ही करा, मी लढणं बिलकुल थांबवणार नाही. या सगळे जेवढे माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत, परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एकतर सुनील फड आणि यांच्यासारखे जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली, माझा नंबर सोशल मीडियावर टाकला, मला हॅरेस करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, मानसिक छळ करण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन, असे अश्लील शब्द ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांकडून भाविकांसाठी दिलं जाणारं मोफत जेवण बंद करावं अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. मोफत जेवण बंद करावं आणि ते पैसे अन्नदानात दिले जात आहेत ते मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावेत अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे. प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही. संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत. नाही, मला वाटतं की थोडा त्याच्यातून शब्दाचा व्यापार झालेला आहे. मी आता डॉक्टर सुजयशी बोललो तर त्यांचा हेतू तो नव्हता, कारण आपण खरं म्हणजे भिक्षुकरी जे आहेत आपल्याकडे येणारे, मध्यंतरी फार गंभीर प्रश्न तयार झाला होता. कारण आपल्याला माहिती आहे की शिर्डी रेल्वे स्थानकावर काही मध्यंतरी ज्या अप्रिय घटना घडली, म्हणजे खून झालेला आहे, तो भिक्षुकरीच होता. मध्ये संख्या एवढी वाढली की स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन केलं आणि वर्गणी करून त्यांना बाहेर पाठवलं. हा मुद्दा बरोबर आहे की शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, पण या बाबतीमध्ये जो काही त्यांची भावना आहे की याच्यातून स्थानिक लोकांमध्ये जो असंतोष आहे, स्थानिक नागरिकांमध्ये जो असंतोष आहे, तो फक्त त्यांनी व्यक्त केला. पण मी मान्य करतो की जो शब्द वापरला गेला त्यामुळे थोडे भावना दुखावल्या असतील. यासोबतच मुलुख महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.